काम केलेला योगेश पवार गोरा तब्येतीचा आणि सागर बिराजदार स्वर्गीय रुस्तमेंद हरिश्चंद्र बिराजदार मामांचा चिरंजीव ज्या बिराजदार मामांच्या मुशीमध्ये या देशाला अनेक पैलवान दिले, या पुणे जिल्ह्याला दिले, महाराष्ट्राला दिले. आदरणीय मामांचा हा चिरंजीव कुस्ती निकालीच होणार. योगेश आणि सागर आणि या कुस्तीवरती कैलासवासी गोपीचंद विठोबा बांदल यांच्या स्मरणार्थ लक्ष्मण शेठ बांदल, माजी सरपंच गोरख बांदल, माऊली बांदल, रामदास बांदल, सचिन नितीन बांदल, प्रेम बांदल माजी उपसरपंच आणि सागर बांदल यांच्याकडून 1 लाख रुपये इनाम. हे सत्पात्री दान आहे, खऱ्या अर्थानं देणगीदारांचं कौतुक आहे. शाबास. आक्रमक होतो योगेश पवार. कडला बसलेले सावध बसा. आणि एक वैशिष्ट्य सांगतो, अंग थंड असताना बसल्यावर जर पाया पडलं लागलं तर नीटच होत नाही. तुम्ही ऍक्सिडेंट मधलं लवकर नीट होईल, पण हे नाही नीट होत, लक्षात ठेवा. पुढची कुस्ती शैलेश शेळके भारत मध्ये. चला कड्यामध्ये या. योगेश शैलेश शेळके भारत मध्ये दुसरा पुकार. चला कड्यावरती या. सगळ्या 1 नंबरच्याच लढतीत कुणी माग पुढे असेल तरी सगळ्यांना इनाम एक सारखाच आहे. 10 नंबर पासून लढणारे सगळे 1 नंबरचे पैलवान आहेत. आज 10 कुस्त्या 1 नंबरला लढतात. आणि खऱ्या अर्थानं सतीश पैलवान, गणेश पैलवान, प्रशांत शेठ, नंदू शेठ आणि त्यांना सहकारी सिंग मंडळ, अभिजित कटके या सगळ्या मान्यवरांचं, वस्ताद मंडळींचं, पैलवान मंडळींचं गावाच्या वतीनं मनापासून कौतुक करण्यात आला. भारत मध्ये आला आणि शैलेश शेळके याला एक खंड लढा. हो. शबास सागर, शबास योगेश. शांतता आणि स्तब्धता मैदानाला आलेली आहे. एक यशस्वी कुस्ती मैदान पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करू लागलेला आहे. शबास योगेश. आबा बसू नका खाली, अंगावाला तर आता नाही सोसायचं. पहिलं सोसत होता, आता नाही. खऱ्या अर्थानं रणात वाजवायचं. अरे बापरे बाप. मस्ती उडली चला 50 जणांनी काय वाटतोय कुस्ती करा. चला मध्ये शबास. हो. ही रण हलगी. आणि भैरू पैलवान पिक्चर मध्ये काम केलेलं आहे बापू आवळे. पिढ्यान पिढ्याची ही परंपरा. जसं आपल्या घरात पैलवान की तसे त्यांच्या घरात हलगी आहे. आणि ओरिजिनल कातड्याची आहे, कडकडणारी नाही ती. शबास योगेश, शबास सागा. शैलेश आलेला आहे, भारत मध्ये आलेला आहे. अनेक वेळा ही कुस्ती झालेली आहे. आज पुन्हा वडाचीवाडी मैदानामध्ये लागणार आहे. बाला रफिक शेख, हर्षद सदगीर तयारीला लागा. नवे तयारी करून आपण या कड्यात येऊन थांबा. कडला बसू नका. शबास. आणि पुन्हा एकदा कुस्ती समोरासमोर प्रारंभ सुरू झालेला आहे. बिराजदार मामांची आठवण आली की काकासाहेब पवारांची आठवण येते. हो जरा दबाव नंतर मारा की. आणि व्यासपीठावर उपस्थित राहिलेले मामांच्या तालमीत तयार झालेले 2 अर्जुनवीर, त्यातील एक
व्यासपीठावरती उपस्थित आहेत राहुल नाना आवारे. एका गरीबा घरी तयार झालेला पैलवान प्रामाणिकपणाने सचोटी जर ठेवली तर ही लाल माती काय कमी पडू देत नाही. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राहुल नाना आवारे. एक मितभाषी व्यक्तिमत्व, कधीही पदाचा मोठेपणा नाही. मी एवढा मोठा पैलवान आहे म्हणून मी कधी वाकणार नाही असं होत नाही. ते राहुल नाना आवारे. सुरुवातीला रेल्वेमध्ये कुस्तीतच लागले, नंतर महाराष्ट्र शासनानं DYSP पदावरती नियुक्ती केली आणि मला वाटतं मागील महिन्यामध्ये ट्रेनिंग संपवून नंतर प्रोबेशन चालू होतं, प्रोबेशनही संपलं आणि आता पूर्ण पदभार स्वीकारलेला आहे. पूर्ण पदभार स्वीकारून 2 वर्ष झालेले आहेत. आणि मैदानी कुस्ती करण्यामध्ये वादळे सर पिंपरी चिंचवड महापौरलाही कुस्ती झाली होती. मला वाटतं तुम्हीच पंच होते. महेश दादांनी कमरात हात घालून घेतलं होतं असे डॅग असं. आता कसं वाटतंय? बराच वेळ झालं माग सरा म्हणून सांगतोय. यांना माग घ्या. चेष्टेचा विषय नाही, लागलं तर लेने के देणे पड जाएंगे. तुम्हाला त्रास होईल. मध्ये घ्या. चला डावापुरती चड्डी पकडा. हा माग सर. हे बाळा माग सर. सर माग सर. पाठी माग. हा अहो 10 किलोचा पाय पडला तर तुम्ही आयोग करता. 130 पडल्यावर काय होईल? आपलं मागच थांबा. चला पाणी घ्या. पाण्याची बाटली टाका. चला निरोगी व्हायला पाहिजे, निर्व्यसनी व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी 8 तास आहे. कारण राजर्षी शाहूने सांगितलंय पहिली संपत्ती ही शरीर संपत्ती आहे. शरीर माध्यम खलु धर्म साधना. शरीराच्या माध्यमातून धर्माचं रक्षण करता येतं हे राजर्षी शाहूने सांगितलं. पहिली संपत्ती शरीर संपत्ती, दुसरी संपत्ती ही पुत्र संपत्ती. पुत्र जर चांगला जन्माला आला तर 7 पिढ्याचं नाव काढत असतोय आणि पुत्र जर नालायक जन्माला आला तर 7 पिढ्याचं नाव मातीत घालत असतोय. आणि तिसरी संपत्ती तुमची भौतिक संपत्ती, गाड्या घोड्या पैसा अडका सोनं नाणं फ्लॅट जमिनी सगळं तिसऱ्यात येतं. पण आधुनिक काळामध्ये गल्लत झाली. तिसऱ्याला पहिलं म्हणायला लागली लोक आणि पहिल्या दुसऱ्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. शबास शबास सागर, शबास योगेश. गर्दन खेच सुरू झाली. हाताचे कसोटे मानेवरती पडायला लागले आणि असेच हाताचे कसोटे मानेवरती पडायला लागले की हळूच कुठून तरी कान फुगत असतोय आणि लोक म्हणतात याचा कान मुडा झाला. पैलवानाचा कान का मुडा होतो? कोणी सांगेल का हो? बरेच मंडळी कुजबूज करतात की सुपारी फोडल्यानं होतो. कुस्ती खेळत असताना सुपारीनं नाही होत. लक्षात ठेवा. हाताचे कसोटे मानेवरती पडतात. शरीर गरम असताना ब्लड प्रेशर हाय असतं. हाताचे कसोटे मानेवर पडत असताना हो हो बापू अरे चांगलं सांगत असतात. या चला 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 चला. हो हर्ष सदगीर बाला रफिक शेख आपण आकडे चला. हाताचे कसोटे मानेवर पडत असताना हाताच्या मनगटाचं जे हाडूक असते ते कानावरती लागत असते. ब्लड प्रेशर हाय असल्यामुळं कानातल्या ज्या छोट्या छोट्या वेल्स असतात ज्याला नसा म्हणतात त्या तुटतात, रक्त साकळतं आणि कान बनतो ज्याला पैलवानकीचं उघडं लायसन म्हणतात. लक्षात ठेवा. कान कसा लागतो? तो असा लागतो. आणि जो म्हणतो ना सुपारी ठेवून लागतो ते तालमीच्या मागून हिंडलेलं नाही. न थांबता कुस्ती चालूच राहील. पुढची कुस्ती शैलेश शेळके विरुद्ध भारत मध्ये. ही कुस्ती कैलासवासी दत्तात्रय गणपत लोखंडे यांच्या स्मरणार्थ भाऊसाहेब दत्तोबा लोखंडे, नवनाथ शेठ लोखंडे माजी उपसरपंच आणि सोमनाथ तात्या लोखंडे व श्रद्धा उद्योग समूह यांच्याकडून
1,00,000 रुपये इनाम अशी कुस्ती लागणार आहे. पाहुणे तयार राहा. कुस्ती लावण्याकरता ते नवनाथ शेठ लोखंडे, माजी उपसरपंच भाऊसाहेब लोखंडे, सोमनाथ शेठ लोखंडे, पैलवान बाळासाहेब लोखंडे, पैलवान दिलीप लोखंडे, चरण लोखंडे, पोलीस पाटील, लक्ष्मण शेठ लोखंडे, गिरीश लोखंडे, गितीश लोखंडे या मान्यवर पाहुण्यांनी कुस्ती लावण्याकरता तयार राहायची. चला कुस्ती करा. हाताचे कसोटे मानेवरती पडायला लागले. तुम्हाला बघून चला मांजरे पैलवान पंच बघा ना, तो पॉइंट वरती घ्या. वेळ दिलेला आहे. संदीप वांदळे सर, कुंजीर तालमीचे एकेकाळचे प्रसिद्ध पैलवान, विशालाप्पा कलाटेंचे जवळचे मित्र. अख्ख्या वाकड मध्ये फक्त शेंडी एकच माणूस म्हणतो. पंच म्हणणार कुस्तीत लोक साक्षर होणं काळाची गरज आहे. मी कान कसा बनतो हे सांगितलं, त्याचं कारण आहे. किती मिनिटं झाली? 2 मिनिटं राहिली. 3 मिनिटं संपली. शबास सागर, शबास योगेश. वेळ कधी कुणासाठी थांबत नाही. कोरोनाची वाईट परिस्थिती थांबली नाही. आपण सगळे भाग्यवान आहोत, त्यातून वाचलो. त्यानंतर गुणांवरती कुस्तीचा निकालच लागेल. नोंद घ्या. एक खट्ट लढा चालू आहे. शबास. आणि हळूहळू मातीचा चिखल अंगावरती व्हायला लागलेला आहे. असा मातीचा चिखल दररोज अंगावरती व्हावा लागतो आणि त्याच्यामधून पैलवान घडत असतो. नाहीतर जत्रेपुरतं नावापुढं पै लावायचं, गावभर बॅनर लावायचं. जरा लक्ष द्या माझ्याकडं. शेवटचा 1 मिनिट. नावापुढं पै लावायला आमचा विरोध नाही. तालमीत जा, 6 महिने मेहनत करा, कमीत कमी 6 महिने, आणि मग नावापुढं पै लावा. नाही तर गुटगुटीत तब्येत दिसते. बाप म्हणतो माझा पैलवान आहे, आई म्हणती माझा पैलवान, मग पोरग बुलेटवर टाकतो पै आणि अख्ख्या कॉलेजच्या बाहेर फटफटी वाजवीत नेतो. काय आनंद भेटतो त्याची त्यालाच माहिती. चाणाक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पैलवान. ज्याच्याकडे संयम असतो, अंगात आग असते आणि डोक्यात भरप असतो, त्याचं नाव पैलवान असते. पैलवान कोणी बी होतं का हो? त्यामुळं या मैदानातून काय आदर्श घ्यायचा तर आपल्या घरामध्ये एखादं तयार करा. हो, या गावातली अनेक जुनी मंडळी, भगवानरावजी बांधल असतील, बाळासाहेबजी बांधल असतील, लोखंडे पैलवान असतील, गुणांवरती कुस्ती. बांधले सर, जो पहिला पॉईंट घेईल तो विजय. घ्यायची का पॉइंट वरती? प्रॉपर कंट्रोल. पॉइंट वर घ्यायची का? सरपंच लक्ष्मण शेठ बांधल यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद लक्ष्मण शेठ बांधल. सरपंच, चड्डी धरायची नाही, बाहेरचा पॉइंट नाही, प्रॉपर कंट्रोल पाहिजे. चला, पूर्ण कंट्रोल पाहिजे, चड्डी धरायची नाही. आबा मागवा आता तुम्ही. आता संदीप सर आहे. आणि गुणांवरती कुस्तीला प्रारंभ. दोघेही माती घ्या, गाफील कुणी राहू नका. परत म्हणायचं नाही मी थांब म्हणलो होतो. धानोरी मधला अनुभव आहे की तुम्ही प्रॉपर कंट्रोल. पंचाने सोड म्हणल्याशिवाय सोडायचं नाही आणि बाजूला बी व्हायचं नाही. चला कुस्ती करा. शबास सागर, शबास योगेश. उपमहाराष्ट्र केसरी योगेश पवार. शबास. पट्टा लागण्याचा प्रयत्न होता. अरे बाप रे बाप. आणि सागर बिराजदार गुणांवरती दिला. जरा टाळ्या पाहिजे.